नमस्कार मित्रांनो, मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी क्रेझी बॉयज यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मुंबईला आलो आहे। आपला आजचा व्हिडिओ फिशिंगचा वगैरे नसणार आहे, तर आपण चाललो आहे मित्रांनो फिरायला, राजगडला ट्रॅकिंगला चाललो आहे। माझा मित्र आहे स्वप्नील आहे, इकडे शीतप आहे, इकडे 90 आहे, अरे वा, आणि टोटू आहे, लाला आहे, विगू आहे, असे 10 जणांचा ग्रुप आहे मित्रांनो आमचा। आणि 2 जण आपल्याकडे ॲड झालेत, आपल्याला स्वारगेट स्टेशनला भेटले। तर मित्रांनो आपली गाडी बंद पडली आहे, गाडी चालू होत नाही, प्रायव्हेट गाडी केली आपण मित्रांनो। हे बघा आपली गाडी आहे, गाडी केली आपण प्रायव्हेट, गाडी बंद पडले। आता मेकॅनिकलला बोलवलं आहे ड्रायव्हर काकाने। इकडे आपला विगो आहे, इकडे छोटू आहे, आपला 90 लाला, अलग दुनिया म्हटला बा, आणि इकडे स्वप्नील। आणि तुमची दोघांची नावं काय रे, मी ओळखत नाही तुम्हाला। युवराज, आणखीन अनिश, हा विगो, आणि 2 जण आपल्याकडे ॲड झाले। 2 जण आपल्या कुडालचे आहेत, मालवणचेच आपल्या ओळखीचेच आहेत। आणि हा एक आहे, तुझं नाव काय? हेमंत। असे टोटल 12 जण आहे, आपण टोटल 10 जणांचा ग्रुप आहे। आणखीन हे 2 जण आपल्याकडे ॲड झाले। तर मित्रांनो गाडी चालू झाली की आपण निघू इकडून। तिकडे गेल्यावरती बेस्ट विलेजला गेल्यावरती तुम्हाला सांगतो आपण कसं आलो आपण। तर चला आपण आता डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया मित्रांनो। आपली गाडी बंद पडली होती, जीप बंद पडली होती, आपण दुसरी गाडी मागवली, इको मागवले। काका आहे, ड्रायव्हर काका आहेत, आणि आपण आता चाललो आहे तिकडे। थोडं 12 वाजता निघालो आपण तिकडून, गाडी बंद पडली, आपण 5 मिनटं झाली वाटतं गाडी चालू निघाल्यावरती स्वारगेटवरून, आणि 5 मिनटं आपण पुढे आलो आणि गाडी बंद पडली। आणि परत त्या गाडी काही चालू झाली ना मित्रांनो, त्यानेच गाडीवाल्याने आपल्या दुसऱ्या काकांना बोलवलं आहे। हे बघा चांगलं गाईड करतात मित्रांनो। काका तुमचं नाव कसं? भरत कदम काका। तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मी देतो तुम्हाला, तुम्हाला जर कधी आला तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करा त्यांना, चांगलं गाईड करतील तुम्हाला जाण्यासाठी। 8 किंवा 9 त्यांना कॉन्ट्रिब्युशन परवडेल असेल। अच्छा, तर 8 किंवा 9 पर्सन असतील तर तुम्ही त्यांच्या गाडीमध्ये बसू शकता मित्रांनो। नंतर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतो आम्ही। आता आम्ही चाललो आहे राजगडला, तर आपण आता तिकडे गेल्यावरती भेटूया। तर मित्रांनो फायनली आपण आता पोचलो आहे पाली विलेजला, जे राजगड किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे। तिथून आपण ट्रॅकला सुरुवात करणार आहे। समोर तुम्हाला दिसत असेल राजगड किल्ला। कवा यायची इथं लागाल तू सांग बरं? आपण गाडी करून आलोय, 2 वाजले किती? बरोबर मग काय, तिकडून ती तिकडे वेगळीच। तर मित्रांनो फायनली आपण ट्रॅकला सुरुवात केली आहे। आता तुम्ही इकडे बघू शकता, उंची राजगड किल्ल्याची 1376 मीटर आहे, आणि इकडे देखील माहिती फलक लावला आहे बघा। आता आपण मित्रांनो किती वाजता निघालो? 12 वाजता आपण स्वारगेटवरून निघालो। इकडून आपल्याला बेस्टच्या विलेजला यासाठी आपल्याला टोटल 2 तास लागले। आपण प्रायव्हेट गाडी केली होती म्हणून आपण लवकर जर आलो, तर पब्लिक ट्रान्सपोर्टने येतो तर आपल्याला अजून उशीर झाला असता यायला। तर आता आपण ट्रॅकला सुरुवात केली। जवळजवळ किती टाईम लागेल रे आपल्याला? 1 तास लागेल ना वरती चढायला? 1-1.5 तास लागेल आपल्याला। आपण पाली मार्गे चाललो आहे वरती, आणि उद्या उतरताना आपण गुंजवणे मार्गे उतरणार आहे खाली। तर मित्रांनो ट्रॅक करायला सुरुवात फक्त करून 10 मिनटं झालेत, आणि बघा लोक सगळे थकलेत, मी पण थकलोय। आणि बघा तिघ जण आहेत मित्र। हा व्ह्यू बघा, अजून वरती गेल्यावर अजून भारी दिसेल आपल्याला। तर 5 मिनिटाचं आपण थांबलोय, थोडी विश्रांती घेऊया आणि परत ट्रॅकला सुरुवात करूया मित्रांनो। आपल्याला ट्रॅकला सुरुवात करून जवळजवळ अर्धा तास झाला आहे। अजून आपल्याला अर्धा ट्रॅकचा आपला कंप्लीट झाला, अजून अर्धा ट्रॅक कंप्लीट करायचा आहे। आपण 3 जण आलो आहे पुढे, बाकीचे 7 जण मागे आहेत। ते येत आहेत चौकास आपण आलो आहे पटापट पुढे। अजून आपल्याला अर्धा तास लागेल वरती चढायला। जाम थकायला झालं मित्रांनो, ऊन पण आहे भरपूर,
तर मित्रांनो हे बघा आता इकडून दगडी पायऱ्या चालू झाल्या. इकडे खाली सर्व खडकाळ भाग होता, दगड वगैरे होते भरपूर. आणि इकडून आता आपले बघा दगडी पायऱ्या चालू झाल्या. आता थोडंच राहिले वरती, अजून 20-25 मिनटं लागतील आपल्याला वरती जायला. आणि इकडे व्ह्यू बघा. तर मित्रांनो जवळपास आपला निम्मा ट्रॅक करून झाला आहे. आता जवळजवळ 10 ते 15 मिनटं तर राहिले बाकी आपला. आणि खूप थकायला झालं मित्रांनो, ऊन पण होतं कारण आपण 3 वाजता चालू केला ट्रॅक. आणि बाकी सगळ्यांचे चेहरे बघा कसे थकलेत सर्वांचे चेहरे. तर मित्रांनो आपण थोड्या वेळाने सूर्यास्त बघणार आहे, त्याचीच वाट बघतोय आपण. त्यासाठी झालं आपण सकाळी एक सूर्यास्त बघणार आणि एक सूर्योदय बघणार आहे सकाळी. तर मित्रांनो फायनली आपण आता पोचलोय पाली दरवाजाच्या इथे. या साईडला मित्रांनो नोटीस बोर्ड लावले बघा. आणि हा इकडे व्ह्यू बघा, 1 नंबर व्ह्यू आहे. हे बघा हा इकडे पाली दरवाजा आहे. हा आणि हा आतमधला भाग आहे. आतमधून आतमध्ये आल्यावरती आणि हा इकडे वरती गेला परत किल्ल्यावरती. आपण आता पाली दरवाजाकडून आतमध्ये आलोय, वरती आलो. आपण आता इकडून पद्मावती माचीला जाणार, तिकडून पद्मावती मंदिरात जाणार, तिकडे देवीचं दर्शन वगैरे करणार. आणि आपण मित्रांनो संजीवनी माचीला जाणार आहे आणि तिकडे जाऊन आपण सूर्यास्त बघणार आहे. तर चला आता तिकडे जाऊया पटापट. तर मित्रांनो राजगड किल्ला हा आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो मित्रांनो. आणि या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांनी जवळजवळ 25 वर्षे वास्तव्य केलं. तर मित्रांनो बघा ह्या साईडला राणीवास तलाव आहे आणि या साईडला एक आहे मंदिर सदर आहे आणि खालच्या साईडला तिकडे पद्मावती मंदिर आहे. तर आपण आता तिकडे पद्मावती मंदिराकडे जाणार आहे. चला. राईटला किल्ला जातो आणि सरळ बालेकिल्ला जातो. मंदिर कुठे आहे? या साईडला मित्र पूर्ण किल्ल्याचा नकाशा दिला आहे बघा. बाले किल्ला आहे, पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची, पाली दरवाजा, गुंजावणे दरवाजा, सदर, वाड्याचे अवशेष, पद्मावती मंदिर, चोर दरवाजा, महादरवाजा, आणखीन चिलखती बुरुज आणि दुहेरी तटबंदी. तर मित्रांनो हे बघा या साईडला अंबरखाना आहे खाली या साईडला. आणि इकडून राजवाड्याचे अवशेष आहेत आतमध्ये आणि खाली कोटार आहे. हा कोटार असेल माझ्या वाटते. आणि इकडे राज अवशेष आहेत. तर मित्रांनो आपण आता पद्मावती देवीच्या मंदिराच्या इकडे पोचलो आहे, पद्मावती माचीच्या इकडे. तर इकडे समोर बघू शकता तुम्ही
पद्मावती देवीचं मंदिर आहे. आता आपण आतमध्ये जाऊया तिकडे मंदिरामध्ये. तर मित्रांनो, मंदिराच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. बघू शकता तुम्ही इकडे. ही एक इथे पाण्याची टाकी आहे. आणखीन त्या साईडला पुढे एक तिकडे पाण्याची टाकी आहे. हा इकडे रस्ता गेला आहे तो बाले किल्ल्याला गेला आहे. आणि हा इकडे संजीवनी माचीला. तर आपण आता संजीवनी माचीकडे चाललो आहे. चला पटापट. तर मित्रांनो, फायनली आपण आता संजीवनी माचीच्या इकडे पोचलो आहे. आणि समोर तुम्ही सूर्यास्त बघू शकता. किती सुंदर नजारा आहे बघा. आणि या साईडला पूर्ण खाली तटबंदी आहे. आणि वरती तो तिकडे डोंगर दिसतो जो बाले किल्ला आहे. तिकडे आपण सकाळी जाणार आहे. तर मित्रांनो, आपण सूर्यास्त बघून आलो संजीवनी माचीवरून. आता आपण कॉफीची तयारी करतो मित्रांनो. कॉफी बनवायची. आता संध्याकाळचे 7 वाजलेत. आता आपण दूध पावडर घेऊन आलो आहे. त्याच्यापासून आपण कॉफी तयार करणार आहे. दूध पावडर टाकून पाण्यामध्ये. आपण स्टोव वगैरे सर्व घेऊन आलो येताना. तर आता कॉफीची तयारी करूया. मस्तपैकी पटापट कॉफी बनवूया आणि प्यायला घेऊया. आता बोल. पावडर आणते. तर मित्रांनो, आपण आता कॉफी बनवते. दूध पावडर आणते आपल्या नेसलेची आणि पाणी, त्यामध्ये दूध पावडर टाकून आपण गरम करून दूध तयार करणार आहे. हा टँक कधी बनणार परवा. दूध त्यामध्ये कॉफी टाकणार आहे आपण. हे बघा दूध झालं. हे बघा तयार. शॉर्टकट. टाक कॉफी टाक तू ब्रूची. हा टाक 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 लवकर टाक. फोडून दे ना. तुला हे पण टाक. मित्रांनो, आम्ही आलो कुत्रांनो. पाणी भरायला गेलं. नाही पाणी आणायला झाले. आपण पहिली थर्मासमध्ये भरूया कॉफी आणि जी उरेल ती आपण सगळ्यांमध्ये वाटूया. भाई मेरे ते भरलं ते तिकडे घेऊन जाय. एवढी कॉफी उरली आपली. एवढी आपण 10 जणांमध्ये वाटूया. घेऊया छोटी एक कप. डबल कप पकडा. और ये 10 गरीब टेणेंग. अजून कोण आहे. पियास काय आहे. कमी पडलाय. टाक. मग थर्मस मध्ये का भरली. ते तिकडे पियायला. अरे एवढी थर्मस मध्ये राहणार. झाले भरला थर्मस तुझा. अरे जर कोणाला पाहिजे असेल ती संपवता येईल थोडी. आणि उरलेली पियत चला प्या लवकर. हे बघ काय क्यूट आहे. हे बघ लालाचे जे सिबलिंग्स आहेत ना. हा अरे मग काय मला चालतील. कोण थांबणार तिथं. अरे हाय ना. थांब मेनची बीड सिनेमॅटिक. काय एवढं तिघे 4 जण लवकर
लवकर भरतो लास्ट. चला सर मजा करूया पोरांमध्ये. सामान पण आहे ना. तर मित्रांनो आपली कॉपी झाली सगळ्यांना वाटून. छोटू कशी झाली कॉपी? एक नंबर. सगळ्यांनी फीडबॅक द्या लवकर पटापट. फक्त गोड जास्त आहे बाकी चिल मध्ये दिल. हा झाली फुल. 15% आपली पुलाव भातची तयारी चालली आहे. बघा इकडे कांदे कापतायत, टोमॅटो कापून झालेत, आपले बटाटे पण कापून झालेत, कांदे कापतायत बघ किती जण, 4 जण कापतायत कांदे. आणि आपला तिकडे राईस रेडी होतोय तोपर्यंत. आणि मग ते आपलं स्वस्त पडेल म्हणून काय स्वस्त पडेल. अद्रक लसूण पेस्ट चवीनुसार जात आहे. हे तू पडू नको बाई, मला फोन पण पाड. वा आणि हाताने बोलावे शेफ. आता कांदा जात आहे. यो गया ब्रो, कांदा. कांदा गया देखो भाई. रसीला कांदा बाय फोनवर उडायचा मी जास्त पुढे नाही घेणार. हे देखो भाई हे प्लेट ठेव. हलवणं चालू आहे. अरे सॉरी मिक्स कर ते एकच असतं ना. रसीले ब्लॉगर बोलावे. काढ रावल्या. काय बोलू तो कांदा काढ. तू काय करतो? बारीक करून देतो. करून टाक. राव दे तो. शेफ यानंतर काय करायचंय पुढची प्रक्रिया? नंतर आपण टोमॅटो टाकू. हा टोमॅटो रेडी आहे इथे. पण त्यासाठी कांदा शिजला पाहिजे पहिला. नंतर बोललो कांदा शिजल्यावर. कांदा टोमॅटो. शेफ सांगा काय काय झालं ते. टोमॅटो टाकलाय, हा कांदे टाकले, गाजर टाकलाय. हा आता आपण मसाले टाकतोय. ओके. शेफचा अँगल घेऊया जरा आपण. घरी काम न करणारे आज इथे काम करतात. शेफ एकंदरीत आपला भात कधीपर्यंत तयार होईल कळेल का आम्हाला? 11 वाजेपर्यंत. तर मित्रांनो हे बघा आपली पुलाव भातची ग्रेव्ही तयार झाली आहे. मस्तपैकी करी आले वरती आणि वास पण एक नंबर येतो मित्रांनो. आपण थोड्या वेळाने भात इकडे ठेवला, आपण शिजवून अर्धा म्हणजे 70% शिजवून ठेवला आहे. चांगले बटाटे वगैरे शिजले की आपण नंतर वरती टाकू, मग मिक्स करून घेऊ सर्व एकत्र. मित्रांनो आता आमचा भात सुद्धा रेडी झालेला आहे. बिर्याणी दमवर लावलेली आहे. बिर्याणी आता थोडं वरतून भात आमचा गेलेला आहे आतमध्ये. खिचडी होणार आहे. रावल्या थोडा मिक्स कर भात थोडा. मिक्स नाही करणार. नाही सगळा टाकतो एक साथ. बोलत आहे आणि नंतर करणार. मला भाई जेवण राईस रेडी आहे. राईस हा आपला हेड शेफ करणं. येस ब्रो. बघूया आता, बघूया कसा लागतोय. बघून तर सुंदर दिसतोय. धन्यवाद सरांनो. वाव लुकिंग सो टेस्टी. हाय मी 5 वेळा खाणार, तुम्ही बनवलात ना म्हणून. हाय बस. Smells so very complicated. काला So कॉम्प्लिकेटेड. सो आगे तो बोलिए. मला भरून देणे. गिव मी फुल ऑफ प्लेट्स. येस बस. मॅगी मसाला कुठे? मित्रांनो हे बघा आता जेवण वाढले सगळ्यांना. बघ ना तू काय. स्वप्नील आहे इकडे, लाला आहे, छोटू आहे. राईस कसं झालाय छोटू? ठीक आहे. खाऊ शकतो 5 वेळा. एक्सलेंट. 5 वेळा खाऊ शकतो. अजून लोणचं वाढायचं आणि पापड द्यायचे. म्हणून मी खायला चालू केलं. बोला विकू चल बाबा पापड वाढ पटापट. झाकण ठेवा त्याच्यावरती. पुढे पण येत नाही, तिथूनच नटवतो. डेंगूचा समोर एक घ्या पहिला फायला हावरी करू नका. एक पापड तुम्ही काय बघता. चल मित्रांनो ह्यांना वाढलंय, आपण थोड्या वेळाने आपण पण घेऊया जेवायला.
मित्रांनो आता सकाळचे 3:30 वाजले. आम्ही सगळे उठलोय आता आणि थंडी मित्रांनो जाम बेकार पडले. इकडे लाला वगैरे धग पेटवतात, शेकोटी पेटवतात पण पेटत नाही काय. शेकोटी पेटवतात पण काय पेटत नाही. धगधग होते गुळण्या करता कोळशाच्या. अरे अरे तो पत्रा घेऊन ये, पत्रा उडून गेला. तो पत्रा घेऊन ये, पत्रा इस्ते उडून गेला. झाले. अरे रितू आपल्या चुलीची ते पत्रा होता तो घेऊन ये. ऊपर के ऊपर कर रहे तुम लोग. अरे ते हाय बघ ना बँड असंच करून ठेवलं. टाक ना पटापट टाक थोडं पटापट टाक थोडं सिरप टाक. एक चम्मच एक बुचण टाक वरती. हातावर रेसिपी काय झाल्या हातावर. फोटो काढून मला नाही वाटत त्याच्यावरती मोठी होणार आहे. नाही होणार आता. पेटली लाकडं लावली बाबा. लाकडं पेटली थोडी. टाक सुका कचरा असं टाक. ओतत बसू नको. हा फेक हा फेक तू. तर मित्रांनो आता सकाळचे 4 वाजलेत. आपण आता पद्मावती माचीच्या इथे आहे, पद्मावती मंदिराच्या इथे. इथून आता आपण बाले किल्ल्याला जाणार आहे. तिकडून आपण सूर्योदय बघणार आहे सकाळच आणि मग तिथून आपण सुवेळा माचीला जाणार आहे. आणि थंडी खूप आहे. 1 वाजेपर्यंत थंडी नव्हती. म्हणजे आपण झोपलो होतो 1 ते 3:30 वाजेपर्यंत झोपलो होतो. आपण आता जस्ट उठलोय तर थंडी जाम बेकार लागते. शेकोटी पण पेटवत होतो आपण इकडे, पण आता निघता पेटले. मगाचपासून पेटत नव्हती. लालाचे खूप प्रयत्न चालू होते शेकोटी पेटवायचे, पण आता पेटले निघता काय फायदा नाही. आणि इकडे कॉफी आपण बनवली होती 7 वाजता बनवली होती आपण. ते आता पितो. गरम आहे काय? गरम आहे. कॉफी सोडून सगळं थंड आहे. हा कॉफी सोडून सगळं थंड आहे. सगळं फ्रोझन झालंय. तर चला आपण आता पटापट निघूया वरती, बाले किल्ल्यावरती जाऊया मग तिकडे. तर मित्रांनो आता 4:15 वाजलेत. आपण सुरुवात केली पुन्हा ट्रॅकला. आपण आता बाले किल्ल्याला चाललोय. हे बघा सर्व हे या. हे बघा सगळे गारटलेत. हो मग काय रे भाई झोपलो नसतो ना. हा जादू बघा. मला वाटतं आता चाललंय वरती होणार रे, गरम होणार. अरे हरिश्चंद्रगडला आपण केवढा कापड चाललो ना, ऊन आलं म्हणून अँटी गरम मग कचरा दाखवून हरिश्चंद्रगडला सनसेट घेण्याची सनराईज आला. तर मित्रांनो हे बघा इकडे टेंट लावून झोपलेत बाकीची लोक. आपण मंदिरामध्ये झोपलो होतो. बाले किल्ला मित्रांनो राजगड गडावरती सर्वात उंच टोक आहे. तर आपण आता तिकडेच चाललोय आणि थंडी जाम बेकार आहे आणि वारे सुटलेच गारगार, त्याच्यामुळे जाम थंडी लागते. मित्रांनो बाले किल्ल्याला जाताना हा थोडा एक हार्ड पॅच आहे छोटा. हे बघा चल चल. पूर्ण हा पॅसेज पूर्ण हार्ड आहे थोडा. रेलिंग लावली ही बघा पकडायला. चल आपण सुरुवात करूया आता. गरम गरम वाटते. चल आलो. हे बघा वरती बघा असा पॅसेज आहे, थोडा हार्ड आहे, सावकाश जायला लागणार. थोडा अंधार पण आहे. नाही ना तुमचाच काढलोय चाललंय ना. चला सावकाश रे. कोण आहे तो? विगू आहे. ती लोक बघा कुठे वरती गेलेत. थोडं 70 डिग्री असेल ना रे, 70-60 डिग्री असेल ना.
अबा हा हम्म. ठीक आहे हा कोणी करते चला. अरे एखाद्या वर जायला पाहिजे होता याला उचलायला फिर भी उस साइड में गए. का तर न बघा भाग कसा पूर्ण आहे. काय चढला हे काहीच नव्हतं ना आपण पण इथून वरती जाऊया. वरती गेल्यावर काहीच तुम्हाला नव्हतं दाखवतो. अरे ती लेमना लटकाव ना टॉर्च. काम करूया ताडपत्री नेऊया स्वप्नील डिस्टन्स रे डिस्टन्स रे हाँ। लेके चढ़ो पागल चिपक चिपक के मत चढ़ो. ते एकाला धक्का लागला की सगळे धडधड धड. मग पकडणार कोण. हे जरा अंतर ठेवा रे चढताना. दव पडलाय आणि मी त्यानं लिंक पण थोडी झाली बघा. पाणी पाणी आहे सगळं. दव पडलं त्याच्यामुळे हात सटकतोय पकडल्यावरती. हो गया चल मला टॉर्च दाखव वरून. तर मित्रांनो फायनली आपण पोचलोय आता बालेकिल्ला महादरवाजेच्या इथे. खूप डेंजर भाग होता. नंतर जाताना तुम्हाला दाखवतो एकदम क्लिअर. कुठून आहे दुसरीकडून जायचंय. ठीक आहे सेम 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 करूया. स्वप्नील कसं वाटलं वरती चढताना. अरे ऍक्च्युली इथे मध्ये गर्दी होते कारण तो एकच आहे ना म्हणून इथे गर्दी होते. नंतर क्राऊड असला चादर घेऊन चढतो. चादर घेऊन चढलाय. मोठी अचिव्हमेंट मोठी अचिव्हमेंट. त्याला नाही काय दिलेलं ना. नाही त्याचे डोळे अजून लाल आहेत. आले आले. पाणी ना. तर मित्रांनो सकाळचे आता 6:30 वाजलेत आणि धुकं बघा किती भरपूर पडलंय. सूर्य अजून वरती आला नाही त्याची वाट बघतोय आपण. तोपर्यंत आपण कॉफी बनवायला घेऊया. इकडे टोप ठेवला आहे बघा कॉफीसाठी. मस्तपैकी कॉफी बनवूया पिऊया आणि मग सूर्योदय बघूया. तर मित्रांनो सूर्योदय झालाय आता आणि व्ह्यू बघा. चांगला व्ह्यू दिसत नाही. धुकं आहे मित्रांनो खूप त्याच्यामुळे व्ह्यू काय चांगला व्यवस्थित दिसत नाही. तर मित्रांनो हा बघा चंद्रतलाव आहे. वरतून आकार चंद्रासारखा दिसतो म्हणून त्याला चंद्रतलाव बोलतात मित्रांनो. चंद्रतलाव आकारमध्ये आहे ना बघ ना. हा चंद्राचे आहे ना. हाफ चंद्र आहे ना थोडं. तर मित्रांनो आपण आता उतरायला सुरुवात केली खाली बालेकिल्ल्यावरून. आणि हा खालचा व्ह्यू बघा. जायला काळोखात भीती वाटत नव्हती आता भीती वाटायला लागली. रस्ता बघा कसा आहे एकदम कठीण आहे.
तर मित्रांनो हे बघा आपण आता सुवेळा माचीला चाललोय. इकडे वरती जातो तो लागतोय कोयला. बाले किल्ला आणि इकडे रस्ता गेलाय खाली सुवेळा माची. तर आपण आता तिकडेच चाललोय. फाटली पिशवी, फाटली पिशवी, पिशवी फाटली ही. त्याला भेट होती ते. हे तू लागणार आहे काय? ते तर मित्रांनो इकडे हनुमान मंदिर आहे बघा. हनुमानची मूर्ती आहे इकडे आणि इकडे पुढे सुवेळा माची. चिलकथी बुरुज आहे इकडे वरती आणि खाली हा रस्ता गेलाय बघा. तिकडे सुवेळा माची. तर मित्रांनो हे चिलखती बुरुज आपण आता जस्ट पोचलोय आणि समोरचं जे टोक दिसतंय तो आहे सुवेळा माची. आपल्याला तर तिकडेच जायचं आहे. मित्रांनो आपण आता चिलकती बुरुजवरून निघालोय. आपण आता सुवेळा माचीला चाललोय. तर मित्रांनो फायनली आपण आता सुवेळा माचीला पोचलोय. आपला ट्रॅकिंगचा शेवटचा पॉईंट आहे हा बघून झाला की आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. मित्रांनो फायनली आपला ट्रॅक कंप्लीट झाला आहे. आपण आता सुवेळा माचीच्या इकडे आहे. तिकडून आपण आता निघालोय. आता आपण खाली गुंजवणी मार्गे जाणार आहे आपण. तर बाकीची मंडळी आपली मागून येते. आम्ही चौघजण आलो आहे पुढे. तर मित्रांनो आता खाली बेस विलेजला गेल्यावरती भेटू आपण. तर चला फायनली आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहे गुंजवणे गावाकडून. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचा एंड आपण आता इथेच करूया. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.